चूल सारविशी जशी नित्य गणे माने, तसे सई मन भक्तीने सारवावे. जात्यावरच्या ओवीमध्ये ही एक निरक्षर स्त्री काय सांगते पहा, किती मोठा विचार मांडतीये. ती म्हणते, अगं तू जशी चूल सारवतेस ना, आणि एकदा नाही नित्यनेमाने सारवतेस ना, तसं आपलं मन सुद्धा सारवायला हवं. कसं? तर भक्तीनं. आजच्या काळापुरतं बोलायचं तर आपण सुद्धा रोज साफसफाई म्हणलं तर करतच असतो. म्हणजे रोज घर झाडलं जातं, आणि एकदा झाडलं म्हणजे कायमचं झाडलं गेलं असं होतं का? नाही. तर पुन्हा पुन्हा केरकचरा होत असतो, आणि त्यामुळे ते रोज झाडावं लागतं. आणि तसंच आपल्या मनाचं सुद्धा आहे. म्हणजे कधीतरी आपण ध्यान करतो, छान संगीत ऐकतो, मग मन प्रसन्न होतं, शांत वाटतं. पण पुन्हा कधी कधी नकोसे विचार मनात गर्दी करतात, षड्रिपू डोकावतात. मग अशा वेळेला काय करायचं? तर मनाची सुद्धा नित्यनेमानं सफाई व्हायला हवी. आणि मग ती कशी करायची? तर भक्तीची ज्योत तेवत ठेवायची, ईश्वराच्या चरणाशी शरण जायचं, त्याला मी पण अर्पण करायचं. आणि मग मन कसं कायम शांत राहील, प्रसन्न राहील. होय ना? पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.